तर पब्लिक आज मी गेलो होतो परत वाशिमला. आता कशासाठी गेलो, काय काम होतं ते सर्व मी तुम्हाला सांगतो. फक्त हा ब्लॉग ना तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्टर. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावनो, तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे की तुमच्या भावाचे नाही का 8K वरी फॉलोअर झाले होते, पण आता आपल्याला काही जणांनी अनफॉलो केलं, त्याच्यामुळे नाही का आपल्या 8K खाली फॉलोअर्स आहे. आणि जर का आता आपल्याला परत आपले 8K फॉलोअर्स परत आणायचे असतील तर आपल्याला नाही का जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करावा लागणार. आणि त्याचसोबत जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या भावाला फॉलो केलं नसेल तर आताच फॉलो पण करून घ्या. तर भावनो, आजचा विषय होता की आज जायचं होतं आपल्याला वाशिम, आणि वाशिमला जाण्याचं सर्वात मोठं कारण होतं आपल्याला आणायचे होते आपल्या आजीच्या गोळ्या. आणि आज माझ्यासोबत येणार होते बाबा. सकाळी सकाळीच पाऊस याच्या अगोदर मी आणि बाबा निघालो वाशिमला जाण्यासाठी. आणि मग अर्धा तासानंतर येऊन पोहोचलो आम्ही वाशिमला. वाशिमला पोहोचल्यानंतर म्हटलं बाकीचे काम नंतर करून, पण सर्वात अगोदर म्हटलं आजीच्या गोळ्या घेऊ. त्याच्यामुळे सर्वात अगोदर आम्ही आलो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. आणि मग जस्ट गोळ्या घेतल्या होत्या तेवढ्यात बाबांनी सांगितले की आपण खूप दिवसापासून आपल्या ताईच्या रूमवर गेलोच नाही, आणि आज आपल्याला वाशिमला दुसरं काही काम पण नाही म्हणे, चल म्हणे आज जाऊन येऊ. आपल्या ताईच्या रूमवर जायचं म्हटल्यावर आपल्या भाच्यासाठी खायचं नेणंच मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे बस स्टँडवर थांबून सर्वात अगोदर तर त्याच्यासाठी खायला घेतलं, आणि मग खायचं घेऊन सरळ येऊन पोहोचलो आम्ही ताईच्या रूमवर. ताईच्या रूमवर तर पोहोचलो होतो, पण इकडे आपला भाचा नाही का निवांतपैकी झोपलेला होता. मग तिथे चहा वगैरे पिऊन परत आलो आम्ही पुसद नाक्यावर. आणि मग पुसद नाक्यावरून घरी जाण्यासाठी निघालो होतो, पण तेवढ्याच आपल्या गाडीला लागली होती, आणि मग आपल्या ब्लॅक क्यूनला पोटभर पेट्रोल देऊन आम्ही निघालो मग घरी जाण्यासाठी.